अक्कलकोटजवळ एक व्यापारी राहत होता. तो खूप श्रीमंत होता, पण त्याचा स्वभाव संशयी आणि चिंताग्रस्त होता. त्याला नेहमी भीती वाटायची की त्याचं धन कुणीतरी लुटेल. एक दिवस तो मोठ्या प्रवासावर निघाला. सोबत सोनं नाणं आणि मौल्यवान वस्तू घेऊन तो दूर शहराकडे जात होता. वाटेत दाट जंगल लागलं. जंगलातून जाताना अचानक त्याची पिशवी हरवली. त्याला लक्षातच आलं नाही की ती कुठे पडली. थोड्या वेळाने त्याला समजलं आणि तो घाबरून परत मागे फिरला. पण जंगल खूप मोठं होतं. रात्री झाली, अंधार वाढला आणि पिशवी सापडत नव्हती. व्यापारी पूर्णपणे निराश झाला. तो मनात म्हणाला, सगळं संपलं, आता मी भिकारी झालो. तो थकून एका झाडाखाली बसला आणि मनात स्वामी समर्थ यांची आठवण काढली. त्याने मनोमन प्रार्थना केली. काही वेळाने त्याला वाटलं की कुणीतरी त्याला दिशा दाखवत आहे. तो उठला आणि त्या दिशेने चालू लागला. थोड्या अंतरावर त्याला आश्चर्य वाटलं. त्याचीच पिशवी एका झाडाजवळ सुरक्षित पडलेली होती, पण तिच्याजवळ एक साप शांतपणे बसलेला होता. तो घाबरला, पण साप काही करत नव्हता. जणू काही तो पिशवीचं रक्षण करत होता. व्यापाऱ्याला अचानक आठवलं, तो सतत लोभ आणि भीतीत जगत होता. तो तिथेच बसला आणि म्हणाला, हे धन माझं नाहीच जणू, याच्यावर कुणीतरी मोठं रक्षण करत आहे. तो साप हळूहळू दूर गेला आणि नाहीसा झाला. व्यापारी पिशवी घेऊन परत आला आणि थेट स्वामींकडे गेला. तो म्हणाला, मी धन गमावलं होतं, पण मला आयुष्याचा धडा मिळाला. स्वामी शांतपणे म्हणाले, जे तुझं नाही त्याची भीती कशाला, आणि जे तुझं आहे ते तुला मिळतंच. कथेचा अर्थ: लोभ आणि भीती माणसाला अंध करतात. योग्य वेळी संयम ठेवला तर संकट टळतं. खरी सुरक्षितता बाहेर नाही, ती मनाच्या शांततेत आहे. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.